आज होती दीपामावस्या आणि आमच्याकडे 3 ठिकाणी दशामाताचं आगमन झालं. पण सकाळी सकाळी इकडे आम्ही स्वच्छता अभियान हातात घेतला. हे घरी होते तर म्हणलं चला वरची साफसफाई तुम्ही मला करून द्या आणि खालची जेवढी राहील ना तेवढी मी करून घेईन. तसं तर वरती माझा हात पुरतोच. बऱ्याच वेळेस मी हॉल एकटीने आवरलेला आहे, पण आज यांना पाहून मी म्हटलं की माझा हातच वर पुरत नाही आणि तुम्ही मला साफसफाई करायला मदत करू लागा. यांनी मग मला मदत करू लागितली. सगळे बॉक्स खाली काढले, पुसून पासून डब्बल जिथल्या तिथं ठेवून दिले. हॉल काय माझा जास्त पसाऱ्यानं भरलेला नाही म्हणून झटपट माझा हॉल आवरून झाला. त्यानंतर बाहेरचं आवरायचं होतं. बाहेर काही गोटे धुवायचे होते आणि दरवाजे धुवायचे होते, ते बी मी आवरून घेतलं. त्यानंतर मग देवपूजा करायची होती. मग पटकन पहिली मी आंघोळ करून घेतली आणि लगेच देवाची पूजाला लागले. तर मंदिराची जागा सुद्धा मी साफसफाई करून घेतली होती. फोटो वगैरे पुसून ठेवले. याच्यामध्ये ना एक दिवा होता माझा, म्हटलं मी वरती काढून ठेवते म्हणजे कसं संध्याकाळी पूजा करायच्या टायमाला ते लक्षात राहायला पाहिजे. माझ्याकडे तसं जास्त काही दिवे नाही आहे, पण जेवढे तेवढे भरपूर आहे माझ्यासाठी. तेच दिवे सगळे मी इथं क्लिनिंग करून घेतले भैया पावडर टाकून. आणि त्यानंतर माझी पूजा करायची बाकी होती, मग पूजा बी करून घेतली. देवांना मस्त फुलं वाहून दिले. जो घरचा डेलीचा दिवा आहे ना तो मी तिथंच लावून त्याची पूजा करून घेतली. तसंच दिवसभर काही ना काही आज माझं काम चालू होतं, पण संध्याकाळी मला जायचं होतं बाजारला. म्हणलं चला पटकन बाजारला जाऊन येऊ. तिथून आले की मला दिवे सुद्धा लावायचे, दिव्यांची पूजा करायची. बाजारात खरं तर मला फुलं घ्यायची होते म्हणून मी इकडच्या बाजारला आलते. तसं तर आमच्या इकडे सुद्धा बाजार भरतो. मी बाजार करत होते तोपर्यंत माझं पिल्लू इकडे नारळ पाणी पित होतं, कारण की त्याला नारळ पाणी एवढं आवडतं. दिसलं की तो काही थांबत नाही. मला व्हॅक्सचे दिवे घ्यायचे होते म्हणून मी एक ठिकाणी ते घ्यायला गेले आणि बघते तर काय बापले कुठं गायब झाले. जाऊन बघते तर हे गार्डनमध्ये. आता यांनी गार्डनमध्ये आणून नाहक रिकामं काम करून ठेवलं, कारण की समर्थ तिथून निघतच नव्हतं. जसं तसं त्याला घरी आणलं. घरी आल्यानंतर पहिले मी कणकीचे दिवे करायला घेतले आणि मग याच्यानंतर कारण की मला आरतीला जायचं होतं. आमच्या कॉलनीत 3 ठिकाणी दशामाता बसलेली, मग 3 ठिकाणी सुद्धा आरतीला जावं लागतं. तिथं बराच वेळ जातो म्हणून पटकन इकडे दिवे बनवून घेतले. कोणी किती तर कोणी किती, पण मी 5च बनवते. 5 दिवे बनवून घेतले. इकडं मस्त दिव्यांची पूजा करून घेतली. कणकीच्या दिव्याने म्हणतात की पोरांना ओवाळायला पाहिजे म्हणून माझी श्रद्धा, समर्थ आणि शिव सुद्धा मी या तिघांना सुद्धा ओवाळून घेतले. आणि आपल्या मुलांना छान आयुष्य आरोग्य प्राप्त होतं. त्यानंतर माझ्या मैत्रिणीची सुद्धा दिव्याची पूजा करायची होती म्हणून ती करायला घेतली. आणि तेवढ्यात एक तर आरती दशामाताची झाली होती, पण दुसरी नैवेद्य आरतीपर्यंत मी तिथं पोहोचले. दशामाताचं मस्त दर्शन घेतलं आणि आजपासून 10 दिवस आमचं इथं कंटिन्यू येणं राहणार आहे आरतीसाठी. एक ठिकाणची आरती झाली, परत दुसऱ्या ठिकाणी आम्ही आरतीला गेलो. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. जय दशामाता.